Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आज अर्थसंकल्प सादर झाला. निर्मला सीतारामन यांनी सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. महिला अर्थमंत्री असतानाचा हा असा पहिलाच प्रयत्न आहे किंवा ही पहिलीच वेळ होती जेव्हा असं घडलेलं आहे. यावेळेसच्या अर्थसंकल्पामधून लोकांना बऱ्याचशा अपेक्षा होत्या. इन्कम टॅक्सच्या स्लॅब्स मध्ये काही बदल होतील का याबद्दलच्या अपेक्षा होत्या. मेडिकल संदर्भातल्या काही अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पाचं जे अनालिसिस आहे ते आज आपण संपूर्ण दिवसात करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यावरतीच आमचं लाईव्हही आहे, त्याचे अनेक व्हिडिओजही तुम्हाला आमच्या मुंबईच्या पेजवरती बघायला मिळतील. माझ्याबरोबर अजित जोशी चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ते अर्थ विश्लेषक आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमक्या इन्कम टॅक्स मध्ये काय फरक झालेला आहे, स्लॅब्स मध्ये कसा फरक झालेला आहे, ओल्ड रेजिम आणि न्यू रेजिम मधला नेमका फरक काय आहे आणि कुठलं रेजिम अडॉप्ट केलं तर जास्त सोयीचं पडू शकेल. हे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. आपण त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं काय परिस्थिती आहे सध्याची. आणि आज जे बजेट सादर झालंय त्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल की स्लॅब्स मध्ये नेमका फरक कसा झालेला आहे, काय नेमका बदल झालेला आहे आणि याचा सामान्य जनतेला, सामान्य लोकांना याचा फायदा होईल का तोटा होईल? थँक्यू. स्लॅब मधला जो फरक आहे तो मुळात ओल्ड रेजिम मध्ये काहीच नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे की सरकारला न्यू रेजिमच ठेवायची आहे. हळूहळू ओल्ड रेजिम पूर्ण बंद करायची आहे. त्यामुळे जे काही फायदे गेल्या 2-3 वर्षात दिले जात आहेत ते फक्त न्यू रेजिमला दिले जातात आणि ते फायदे अशा स्वरूपाचे आहे. स्लॅब्स बदललेल्या नाहीत किंवा रेट्स खूप जास्त बदलले तसं नाही, फक्त ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्विकिंग म्हणतो, थोडीशी फेरफार अशी केली की पूर्वी 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 अशा स्लॅब्स होत्या आणि 12 ते 15 आणि 15च्या वर. आता त्यांनी 3 ते 6 ऐवजी 3 ते 7 केली आहे स्लॅब, जी 5% आहे, आणि 6 ते 9 10% होती, त्याच्याऐवजी 7 ते 10 ची जी स्लॅब आहे, 7 लाख ते 10 लाख ही 10% केली आहे. पूर्वी 9 ते 12 ही 15% होती, त्याच्याऐवजी आता त्यांनी 10 ते 12 ही 15%. सो एक प्रकारे त्यांनी आपण असं म्हणू शकतो की थोडं 1 लाख रुपये पुढे मागे करून एक साधारण 10-15 हजार रुपयापर्यंतचा फायदा हा मिळवून दिलेला आहे करदात्याला. याशिवाय सुद्धा आपण असं पाहिलं तर 1-2 अगदी छोट्या तरतुदी आणलेल्या आहेत. एक म्हणजे सॅलरीवर स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शनचा अर्थ काय होतो की तुम्ही खर्च करा नका करू, किती प्रत्यक्ष करा, आम्हाला देणं घेणं नाही, आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त 75,000 रुपये वजा करायची परवानगी देऊ. तर ते पूर्वी 50,000 होतं, ते आता 75,000 केलेलं आहे. ही आणखीन एक छोटीशी अगदी छोटा बदल हा करण्यात आलेला आहे. ह्या सगळ्या बदलांचा परिणाम म्हणून 15 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 17,500 रुपयाचा फायदा होईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की 15 लाखावर उत्पन्न असताना 17,500 म्हणजे जेमतेम 1.25% फायदा हा तुम्हाला तुमच्या एकूण उत्पन्नात होणार आहे. स्लॅब्सच्या संदर्भात तुम्ही विचारलं तर हे एवढेच बदल आहेत. इतर भरपूर बदल आहेत. बरोबर. आपण जर बघितलं तर इन्कम टॅक्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अर्थात सगळ्यांना ही अपेक्षा असते किंवा ही इच्छा असते की आपल्याला जितके पैसे वाचवता येतील तितके पैसे आपल्याला वाचवता यावेत याच्यामधनं, हीच खरं तर अपेक्षा असते. किंवा जितका टॅक्स आपल्याला वाचवता येईल किंवा सरकारकडनं जितका दिलासा आपल्याला मिळू शकेल तो मिळावा, अशी एक खरं तर जनतेची अपेक्षा असते. असं सगळ्यांना सामान्यतः हवं असतं. तर आता म्हणजे हे जे स्लॅब बदललेत किंवा जे टक्केवारी बदललेली, आपण बघितलं की 15 लाखाच्या वरचं जे आहे त्यांना आता 30% जी टक्केवारी आहे ती 30% झालेली आहे. या सगळ्यामध्ये आता त्यांना म्हणजे ओल्ड रेजिम लोकांनी अडॅप्ट करावं का न्यू रेजिम अडॅप्ट करावं, कशामुळे जनतेला जास्ती फायदा होऊ शकेल? काय आहे ओल्ड रेजिम का न्यू रेजिम हा प्रश्न असं तुम्ही एक सर्वंकष उत्तर देऊ शकत. तर ते प्रत्येक व्यक्तीच्या करपात्र उत्पन्न किती, गुंतवणुका किती, परिस्थिती काय या सगळ्यावर अवलंबून असतं. अगदी ठोक सर्वसामान्य पद्धतीने म्हणायचं झालं म्हणजे हे असं सगळ्यांनी जसं ते तुम्हाला फिटनेस एक्सरसाइजचं सांगतात की तुम्ही तुमच्या व्यक्तिगत डॉक्टरशी कन्सल्ट केल्याशिवाय करू नका, तसं मी म्हणेन की तुम्ही व्यक्तिगत सीएशी बोलल्याशिवाय करू नका. परंतु एक ठोक कायदा असा आहे किंवा ठोक फायदा असा आहे की जर तुमचं होम लोन असेल, तुम्ही स्वतः राहत असलेल्या घरावर गृहकर्ज चालू असेल,
तर सहसा जुनी रेजिम ही जास्त फायद्याची होते. अन्यथा हळूहळू म्हणजे सुरुवातीला खरं जुनी रेजिमच जास्त फायद्याची होती. जवळजवळ 90% लोक जुन्याच रेजिममध्ये होते. परंतु आता हळूहळू नवी रेजिम हीच जास्त फायद्याची ठरायला लागलेली आहे सरकारने अनेक सवलती आणि सूट दिल्यामुळे. फक्त जर तुमचं होम लोनही असेल आणि तुम्ही इतरही गुंतवणुका करत असाल तर मात्र तुम्हाला आजही जुनी रेजिम फायद्याची असू शकते. याशिवाय मग व्यक्ती सापेक्ष पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रसंगी जुनी किंवा नवी रेजिम निवडता येईल. बरोबर. आपण बघितलं की आत्ताचं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये म्हणजे अनेक सर्वेज असे आलेले होते की जे श्रीमंत आहेत ते श्रीमंत होत चाललेत आणि जे गरीब आहेत ते तसेच राहतात किंवा ती दरी जी आहे ती दरी एकंदरीत खरं तर वाढत चालली आहे. तर ह्या बजेटमधनं अशा कुठल्या गोष्टी आहेत का ज्याच्यामुळे लोकांना खरं तर फायदा त्याच्यामध्ये आहे किंवा त्यांचं जे इन्कम आहे त्याच्यावरती फरक पडणार नाही अशा म्हणजे फरक पडणार नाही पेक्षा त्यांचं नुकसान होणार नाही बाबा किंवा त्यांना जितके पैसे आहेत ते सेव्ह करता येतील अशा पद्धतीच्या काही सोयी सुविधा केलेल्या आहेत का? असे काही ऍडव्हान्टेजेस आहेत का जनतेसाठी या बजेटमध्ये? नाही, याच्यात तुम्ही आता दोन गोष्टी म्हणालात, दोन वेगळ्या गोष्टी मी असं म्हणेन. एक होतं की ज्याला आपण इन्कम इनइक्वालिटीज किंवा इकॉनॉमिक डिस्पॅरिटी म्हणतो की विषमतेच्या संदर्भात मला असं वाटत नाही की कुठलीच अशी योजना किंवा असे काही तरतूद आणली की ज्यामुळे ही विषमता दूर होऊ शकेल किंवा असं म्हणजे थेट त्या विषमतेला ऍड्रेस करणारी कुठली तरतूद या अर्थसंकल्पात आहे असं मी म्हणणार नाही. आता राहिला प्रश्न सामान्य जनतेला कर कमी द्यावा जास्त द्यावा. तर मला असं वाटतं की काही अशा तरतुदी आणलेल्या आहेत की ज्यामुळे कर जास्त द्यायला लागेल. तो श्रीमंतांनाही जास्त द्यायला लागेल, मध्यमवर्गीयांनाही जास्त द्यायला लागेल. आणि त्याच्यातलं जे सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर कॅपिटल गेन किंवा भांडवली नफा ज्याला म्हटलं जातं त्यावरचं जे करांची रचना आहे त्याच्यामध्ये अगदी मेजर बदल झालेले आहेत. म्हणजे त्याच्यातले काही बदल तर अक्षरशः असंख्य वर्षांनंतर किंवा असंख्य वर्षांपासून चालत असलेल्या तरतुदी रद्द करून ते बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामुळे करांचं ओझं नक्की करदात्यांवर वाढू शकेल. मध्यमवर्गीय करदाते असो, कंपनी असो, श्रीमंत असो, या सगळ्यांवरच ते करांचं ओझं वाढणार आहे. अशा स्वरूपाचे बदल त्याच्यात केले. कारण आता एक उदाहरणच द्यायचं तर असं म्हटलं जात होतं की आपल्याकडे इस्टेट ड्युटीज नाही किंवा डेथ टॅक्सेस ज्याला म्हणतात. अतिश्रीमंत व्यक्ती त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्याच्यावर काही कर लादत नाही. त्यांची मालमत्ता त्यांच्याकडनं त्यांच्या वारसांकडे जाण्यामध्ये एक असा प्रस्ताव होता की अगदी 1 किंवा 2% जरी तुम्ही लावलेत, ज्यांचं उत्पन्न 500, 1000, 2000 कोटीच्या वर ज्यांची मालमत्ता आहे त्याच्यावर 1-2% जरी लावलेत तरी त्याच्यातनं मोठा फायदा होऊ शकतो. परंतु अशा स्वरूपाचं कुठलंही प्रपोजल नाही. दुसरा तुमचा प्रश्न असा होता की जनतेचं उत्पन्न आहे ते टिकून राहील आणि कर द्यावा लागणार नाही अशा स्वरूपाच्या काही तरतुदी आहेत का? तर त्याच्यावर माझं म्हणणं असं आहे की जनता म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व करदाते येतात. त्यात मध्यमवर्गीयही असतो, श्रीमंतही असतो, कंपन्याही असतात, सगळे असतात आणि या सगळ्यांनाच जास्त कर द्यावा लागेल अशा स्वरूपाचे जे बदल आहेत ते बदल भांडवली नफा किंवा कॅपिटल गेन याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर झालेले. आणि काही गोष्टी उदाहरणार्थ इंडेक्सेशन ज्या असंख्य वर्ष चालत आलेल्या गोष्टी होत्या त्या एका झटक्यात रद्द केल्या गेलेल्या आहेत की ज्याच्यामुळे सुद्धा जास्त कराचा ओझं पडू शकतं. दीर्घकालीन आणि अल्पकालीन, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म या दोनही कॅपिटल गेनवरचा जो दर होता खास करून शेअर्समध्ये, ज्याच्यात आज तुम्ही पाहता की आम्ही सगळेच जण मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग, मध्यम वर्ग, छोट्या मोठ्या शहरातला मध्यम वर्ग हा ज्याच्यामध्ये गुंतवणूक करतो आहे त्याच्यावरचा कर वाढवलेला आहे. त्यामुळे ह्या कॅपिटल गेन्स किंवा भांडवली नफ्यावरच्या तरतुदींमुळे एकूण जे कराचं ओझं आहे ते नक्कीच सामान्य माणसासाठी वाढेल किंवा सर्वांसाठीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाढेल असं मला वाटतं. बरोबर. आणखीन एक मुद्दा जो चर्चेचा ठरतोय खरं तर आजच्या याच्यामध्ये तो असा आहे की कॅपिटल गेन्स टॅक्स जो असतो त्याच्यावरती देखील अनेक टीका केली जाते. त्याच्याबद्दल मी आता बोलत माझा प्रश्न तोच आहे की हे जे बदल तुम्ही आता सांगितलेत किंवा हा जो एक फरक झालेला आहे तर याच्यानंतर आता सामान्य माणसाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा त्याला म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा या सगळ्यामध्ये जेव्हा आपण पैसे इन्व्हेस्ट करतो तर एका मिडल क्लास व्यक्तीसाठी आत्ताचे हे सगळे बजेटमधले बदल गृहीत धरता त्यांनी कुठल्या पद्धतीनं पैसे कुठे त्यांनी गुंतवावेत म्हणजे त्याला नफा होऊ शकेल किंवा कुठला एक सेफ वे असेल त्याच्यासाठी? नाही, आता असं झालेलं आहे ना की ज्याला आपण वेगवेगळ्या वर्गातल्या मालमत्ता किंवा ऍसेट क्लास असं म्हणतो, म्हणजे सोनं आहे, जमीन जुमला आहे, घर आहे,
शेअर्स आहेत, म्युच्युअल फंड आहे, फॉरेन एक्सचेंज आहे, तर आता हिरे आहेत फॉर दॅट मॅटर, प्रेशियस मेटल्स ज्याला म्हटलं जातं. सो आता अशी परिस्थिती आलेली आहे की शेअर मार्केट वगळता इतर कुठल्याच गुंतवणुकीचे वेगवेगळे वर्ग जे आहेत, ॲसेट क्लासेस आहेत, याच्यावरती खूप चांगला मोबदला मिळतो असं नाही. ते घर असो, जमीन असो, तुम्ही पाहताय की घराच्या किमती काही गेल्या 5-7 वर्षाचं धोरण 16-17 पासून जर बघितलं तर घराच्याही किमती खूप वाढल्यात असं नाही. सोनं वाढतंय, पण तेही असं काही ज्या प्रकारचा मोबदला हा बाजारात मिळतो, शेअर मार्केटमध्ये मिळतो, त्या प्रकारचा मोबदला तुम्हाला सोनं किंवा या कशात मिळत नाही. सरकारी गुंतवणुकींचे व्याजदर तर खूपच अत्यल्प आहेत. बँकांमधला व्याजदर तर तुमच्या इन्फ्लेशनपेक्षा कमी आहे. म्हणजे बँकेत एफडी मध्ये पैसे ठेवणं किंवा सेव्हिंग्स बँकमध्ये खास करून पैसे ठेवणं म्हणजे पैसे घालवण्यासारखंच आहे, कारण ते इन्फ्लेशनपेक्षा कमी भावाने वाढतं. ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आत्ताच्या घडीला शेअर मार्केटमध्येच त्यातल्या त्यात चांगला रिटर्न मिळतो, जेव्हा की तो जोखमीचा रिटर्न आहे. जोखीम खूप आहे त्याच्यात, परंतु तरी त्यातच काय ते पैसे मिळू शकतात. आणि कर जे वाढवलेले आहेत शेअर बाजारातले, ते शेवटी नफ्यावर आहे. तुम्ही जेव्हा 100 रुपये कमवता, ते जर अल्पकालीन नफा असेल तर त्याच्यातले तुम्ही 10 देत होतात, आता तुम्हाला 12.5 द्यावे लागतील. तुम्ही जर दीर्घकालीन असेल तर त्याच्यात अल्पकालीन मध्ये तुम्ही 15 देत होतात, आता 20 द्यावे लागतील. जर दीर्घकालीन असेल तर पूर्वी 10 देत होतात, आता 12.5 द्यावे लागतील. हे नफ्यातला तुम्हाला कर द्यायचा असतो. त्यामुळे असं नाहीये की ते खिशातले पैसे जात असतात, तो तुमच्या नफ्यातलाच कर जात असतो. त्यातही एक छोटंसं सवलत अशी दिली की दीर्घकालीन नफ्यामध्ये आतापर्यंत 1 लाख रुपयापर्यंत काही कर नव्हता, आता त्यांनी ते 1.25 लाख केलेलं आहे. त्यामुळे 1.25 लाखापर्यंत तुमचा जर दीर्घकालीन नफा असेल तर त्याच्यावर कर नाही. 1.25 लाखाच्या वर मात्र तुम्हाला पूर्वी 10% द्यायला लागायचे, ते 12.5% द्यायला. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यामध्ये काही खूप मोठा बदल आहे किंवा त्याने खूप मोठा झटका आहे असं मला वाटत नाही. शेअर बाजारही तुम्ही पाहिलं तर त्या अनाउन्समेंट नंतर तात्काळ तो प्रचंड खाली गेला, पण नंतर लवकरच तो वर आला. कारण मी म्हटल्याप्रमाणे ज्याला नफ्यामधला काहीतरी हिस्सा द्यायचा असतो त्याला तुलनेत कमी दुःख होतं. माझ्या मते कॅपिटल गेन मधला जो सगळ्यात धोकादायक भाग आहे, जो मी मगाशी म्हटलं, तो म्हणजे इंडेक्सेशन किंवा भाववाढीच्या निर्देशांकानुसार तुम्हाला जो फायदा मिळत होता तो त्यांनी काढून घेतला. बरोबर. म्हणजे अर्थातच सामान्य जनतेला याच्यातनं खरं फार काही मदत होणार नाहीच आहे आणि एक अनपेक्षित असा निर्णय हा होता असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद, तुम्ही आज आमच्याबरोबर जोडला गेलात आणि आम्हाला हे जे काही बजेट मधले बारकावे होते ते समजावून सांगितलेत आणि इन्कम टॅक्सच्या स्लॅब्स बद्दलची ही मदत तुमच्या, म्हणजे आम्हाला इन्कम टॅक्स मध्ये जो बदल झालाय तेही आम्हाला तुमच्याकडनं समजून घेता आलं. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर आज आलात आणि आम्हाला हे सगळंच बजेट बद्दलचं एक ओव्हरऑल अनालिसिस आमच्या बरोबर केलं. तर सामान्य जनतेसाठी आपण जर बघितलं तर अपेक्षित तसं, जसं आपण म्हणलं की अपेक्षित तसं हे बजेट नव्हतं किंवा अपेक्षित ज्या गोष्टी होत्या सामान्य जनतेला त्या ह्याच्यामध्ये घडलेल्या नाहीयेत. मात्र तरीही काही तोटे आहेत, काही फायदे आहेत आणि तेच आपण आज आता या व्हिडिओमधून समजून घेत होतो. तुम्हाला जर आणखीन डिटेल्ड अनालिसिस बजेटचं बघायचं असेल तर आम्ही दुपारीच आमची जी चावडी होती ती लाईव्ह झालेली होती अर्थतज्ञांबरोबरची, आणि त्याचबरोबर अनेक व्हिडिओज जे आहेत वेगवेगळ्या योजनांबद्दलचे ते समजवणारे व्हिडिओज देखील आमच्या युट्यूब पेजवरती अवेलेबल आहेत. हा इंटरव्ह्यू तर आहेच, त्याचबरोबर अनेक लाईव्हही आमचे आज अर्थसंकल्पावरती झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या बारकावे किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज नक्की बघा.